मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील लेखिका जयश्री रुईकर यांनी लिहिलेला चौथा पाठ चुडीवाला या पाठाचं स्पष्टीकरण आज आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल किंवा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कळवा। तर जयश्री रुईकर यांनी लिहिलेला हा पाठ चौथा। तर आपण या ठिकाणी थोडक्यात जयश्री रुईकर यांचा परिचय पाहून घेऊया। जयश्री रुईकर या एक प्रसिद्ध लेखिका आहेत। त्यांची जय पराजय, वेदनेला फूल आले या कादंबऱ्या आहेत। मृगजळ, अंतर्मन हे कथासंग्रह आहेत। त्याचबरोबर स्वप्नातील विहीर ही एक बालकादंबरी इत्यादी त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत। हा झाला जयश्री रुईकर यांचा परिचय। तर मित्रांनो, थोडक्यात पाठाचा परिचय या ठिकाणी आपण करून घेऊया। प्रस्तुत पाठामध्ये डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील असणाऱ्या तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरायला येणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचं वर्णन प्रस्तुत पाठात केलेलं आहे। म्हणजे या पाठामध्ये समाज ऋण या मूल्याबरोबरच माणुसकीचं दर्शन लेखिकेनं घडवलेलं आहे। तर प्रस्तुत चुडीवाला या पाठामध्ये अमरावती येथे असणारं तपोवन, बघा आता हे अमरावती एक विदर्भामधील, महाराष्ट्रातील विदर्भ हा एक भाग आहे आणि या विदर्भामध्ये असणारा हा जिल्हा अमरावती, याच अमरावती जिल्ह्यामध्ये एक तपोवन आहे। तपोवन हे काय आहे तर तपोवन हे शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांनी कुष्ठरोगी महिलांच्या सेवेसाठी, कुष्ठरोगी महिलांच्या पुनर्वसनासाठी उभारलेलं एक केंद्र आहे। आणि याच तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रियांच्या किंवा कुष्ठरोगी महिलांना, मुलींना बांगड्या भरायला अब्दुल त्या ठिकाणी या 2 दिवशी जातोय, संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमा। बघा आता हे संक्रांत हा काय आहे तर संक्रांत हा एक संक्रांत एक मराठी सण आहे। म्हणजे ज्यावेळेस सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तो दिवस म्हणजे 15 जानेवारी हा दिवस मानला जातो। आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच जो मराठी महिने आहेत या मराठी महिन्यातील असणारा ज्येष्ठ महिना आणि या ज्येष्ठ महिन्यातील जो शुक्ल पक्ष आहे या शुक्ल पक्षामध्ये असणारा 15वा दिवस, या दिवशी आपल्याला चंद्र हा पूर्णपणे त्या ठिकाणी दिसतो। तर या 2 दिवशी या ठिकाणी असणाऱ्या महिलांना, कुष्ठरोगी महिलांना तो अब्दुल हा बांगड्या भरायला जात असते। म्हणजे या पाठामधून अब्दुलची सामाजिक बांधिलकी आणि या सामाजिक बांधिलकी बरोबरच त्याची असणारी संवेदनशील वृत्ती याचंच चित्रण प्रस्तुत पाठामध्ये लेखिकेनं केलेलं आहे। तर हा झाला पाठाचा परिचय। तर आपण पुढे बघूया, पाठाला सुरुवात करूया। बघा, अब्बाजान आज मत जाओ ना तपोवन को, क्यों बेटे, जाने दे अनवर, काही बोलून फायदा आहे का। आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच, एवढंच काय आहे त्या तपोवनात कोण जाणे। अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजून काढत म्हणाली। बघा या ठिकाणी अब्दुल म्हणजे हा जो चुडीवाला आहे, बांगड्या भरणारा, हा तपोवनामध्ये म्हणजे दाजीसाहेब पटवर्धन यांनी जो अमरावती या ठिकाणी तपोवन उभारलेला आहे, कुष्ठरोगी महिलांच्या सेवा करण्यासाठीचं जे केंद्र आहे, या ठिकाणी तो निघालेला आहे। आणि त्यांचा असणारा मुलगा अनवर त्यांना रोखतोय आणि म्हणतोय अब्बाजान। अब्बाजान म्हणजे काय तर अब्बाजान हा एक उर्दू भाषेमधली वडिलांना जी हाक मारतात, आवाज देतात, तो शब्द आहे। आणि तो म्हणतोय त्या ठिकाणी आज तपोवन को मत जाओ ना। तर तो अब्दुल त्याला विचारतोय क्यों बेटे। तेवढ्यात त्याची असणारी पत्नी जी आहे, तिचं नाव आहे शन्नू, ही त्याला म्हणते की अनवर जाने दे, काही बोलून फायदा आहे का, म्हणजे आपण बोललेल्या गोष्टीचा काही उपयोग होतो का। आणि आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणी आहे। पर्वणी म्हणजे काय, आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा सोहळा आहे, त्याच्यामुळे आपल्याला बोलून काही फायदा होणारच नाही। आणि एवढं बोलून ते पुढे काय म्हणते बघा, एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे, अशी अब्दुलची असणारी पत्नी, अब्दुलची असणारी बायको नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढते, कारण आपण बोलून काही फायदा नाही। आणि एवढं झाल्यानंतर तो अब्दुल काय म्हणतो बघा, मी लवकर येईन बेटा। आपल्या वडिलाचं हे बोलणं ऐकून अनवर खेळायला निघून गेला।
आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार. बघा, आज संक्रांत आहे, त्याचबरोबर मंगळवार देखील आहे. आणि संक्रांत हा एक हिंदू धर्मामधला मुख्य असा सण आहे. त्यामुळं या दिवशी आणि त्याचबरोबर मंगळवार असल्या कारणानं आज दुकानामध्ये कितीतरी बायका, कितीतरी महिला आज आपल्या दुकानाला बांगड्या भरायला येतील. मंगळवार असल्यामुळं त्या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद असेल. त्या ठिकाणी रघुभैया, हा रघुभैया कोण आहे तर हा एक आणखीन एक दुसरा बांगड्यांचा भरण्याचा व्यवसाय करणारा एक व्यक्ती. त्याचं दुकान तेजीत चालणार. तेजीत चालणार म्हणजे त्याचा व्यवसाय, त्याचा धंदा जो आहे तो चांगला होणार, त्याचा व्यवसाय चांगला होणार. आणि त्यामुळं लगेच उद्या त्याच्या घरात नवीन वस्तू येईल आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. बघा, म्हणजे अब्दुलची असणारी पत्नी, अब्दुलची असणारी बायको शन्नू ही नाराज का होती? तर मग तपोवनामध्ये गेल्यामुळं अब्दुलला असं काही विशेष रक्कम किंवा आगाऊ काही पैसे भेटत होते का? काही नाही. तरी सुद्धा तो एक सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी त्या तपोवनात जात होता. आणि पैशाची आर्थिक प्राप्ती जास्त काही होत नाही, तरी सुद्धा तो त्या ठिकाणी जातोय. म्हणून त्याची असणारी पत्नी ती नाराज आहे. आणि तिने या ठिकाणी आपल्या नाराजीचं कारण, नाराजीचा जो सूर आहे तो बोलून दाखवलाय. काय म्हणते की रघुभैयाचा धंदा चांगला होणार आहे आणि लगेच उद्या त्याच्या घरामध्ये एखादी नवीन वस्तू येणार आहे आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. शन्नू चुप डाबी, असं तो बोलला. आणि एका हातात बांगड्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या म्हणजे चपला त्या ठिकाणी घातल्या. हे बघा, रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून, धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं? बघा, आता तो निघाला तर आहे. म्हणजे शन्नूला लक्षात आलं की आता ही काही आपली गोष्ट कोणतीही ऐकणार नाही. तो चाललेला तर आहे, पण त्यानंतर आणखीन ती त्याला एकदा समजावते. रस्त्यानं जाताना जर तुम्हाला कोणी भेटलं तर तपोवनात चाललो म्हणून सांगू नका. आणि त्याचं कारण इथे काय म्हटलंय? धंद्यावर त्याचा परिणाम होतो. का बरं होत असेल असं? तर बघा, कुष्ठरोगी जी व्यक्ती असतात, म्हणजे ते महिला असतील किंवा पुरुष असतील, तर या कुष्ठरोगी या महिलांना किंवा पुरुषांना जे असतील त्यांना समाजाने म्हणजे नाकारलेलं आहे. समाजाने त्यांना वंचित केलेलं आहे, बाजूला टाकलेलं आहे. आणि अशाच या कुष्ठरोगी महिलांसाठी दाजीसाहेब पटवर्धन यांनी हे तपोवन उभारलेलं आहे की त्यांना है ना त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे. आणि है ना असंच बघा, ही अमरावती या ठिकाणी असणारं. त्याचबरोबर बाबा आमटे यांनी देखील कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी वर्धा जिल्ह्यामध्ये असणारे एक त्या ठिकाणी केंद्र उभारलेलं आहे. तर या कुष्ठरोग्यांना समाजाने नाकारलंय. त्यांना म्हणजे त्यांचा स्पर्श करणं सुद्धा हे तुच्छ मानलं जातं. त्यामुळं अशा व्यक्तींना तुम्ही बांगड्या भरायला जाताय हे जर इतर लोकांना समजलं तर निश्चितच त्याचा आपल्या धंद्यावरती परिणाम होईल. आपल्याकडे गिऱ्हाईक येणार नाहीत, असं तिनं आपल्या नवऱ्याला समजावलं. अब्दुलने एक वार तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता, म्हणजेच ओळखीचा होता. कारण ती प्रत्येक वेळेस ज्या वेळेस अब्दुल त्या ठिकाणी संक्रांतीला असेल किंवा ज्येष्ठ पौर्णिमेला असेल, ज्या वेळेस तपोवनात जायला निघायचा त्यावेळेस लगेच ती काय करायची? त्याला रोकायची, जाऊ नको म्हणून सांगायची. त्याच्यामुळं तिचा हा राग, क्रोध म्हणजे राग, ह्या ठिकाणी परिचयाचा होता. पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही तर तिची कीव आली. बघा, कीव येणे म्हणजे दया येणे. पुढं बघा, असं त्याची कीव आली. तो पुढे निघाला. अब्दुल बस स्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगली जाणवत होती. म्हणजे त्याचा स्वेटर है ना, स्वेटर बघा, स्वेटर म्हणजे काय? आपण थंडीपासून बचाव करण्यासाठी जे लोकरेपासून बनवलेलं जे स्वेटर असतो त्याला म्हणतात. तर त्याचा स्वेटर अनेक ठिकाणी उसवलेला होता. उसवलेला म्हणजे काय होता? फाटलेला होता है ना, त्याला छिद्र पडली होती, बोळं पडली होती. त्यामुळं त्या उसवलेल्या स्वेटरमधून त्याला थंडी जाणवत होती. बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. एका पेटीमध्ये बांगड्या, दुसऱ्या पिशवीमध्ये बांगड्या हे घेऊन तो बसमध्ये त्या ठिकाणी चढला. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अलगद उचलून त्यानं आपल्या मांडीवर ठेवली. अलगद म्हणजे हळूवार, कारण बांगड्या सगळ्या काचेच्या होत्या. त्यामुळं त्यानं ती पेटी हळूवारपणे उचलली आणि आपल्या मांडीवर ठेवली. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर
त्यामुळं त्यांनी ती पेटी आणि पिशवी आपल्या मांडीवर ठेवली. लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्यानं बघितलं. बघा, त्याच्या असणाऱ्या पेटीमध्ये त्यानं लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी अशा बांगड्या होत्या आणि या बांगड्यांकडे त्यानं एकवार नजर फिरवली. कौतुकानं, कुतूहलानं त्याच्याकडे त्यांनी बघितलं. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला, है ना. तर त्याचा बघा, एकतर स्वेटर फाटलेला होता, म्हणजे उसवलेला होता. बस सुरू झाली, खिडकीच्या कडेला बसला होता. हवा सुरू येऊ लागली, त्यामुळे त्याला थंडगार जी हवा येत होती त्याचा त्रास वाटू लागला. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला. मफलर बघा, थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण डोक्याला किंवा कानाला गुंडाळतो जे आवरण असतं त्याला मफलर असं म्हणतात. बघा, हे मफलर तुम्ही, है ना, दिल्लीचे असणारे मुख्यमंत्री जे आहेत अरविंद केजरीवाल यांच्या गळ्यामध्ये तुम्ही हे वारंवार बघितलेलं असेल. बघा, त्याला मफलर म्हणतात. तर हा मफलर त्याने काय केला, घट्ट कानाला लपेटून घेतला. लपेटणे म्हणजे काय करणे, गुंडाळणे. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊण बस रिकामी झाली. कचेरी म्हणजे कार्यालय, जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर. तर या कलेक्टरच्या ऑफिसजवळ हे पाऊण बस म्हणजेच 75% बस रिकामी झाली. तपोवनाकडे कोण जातोय कशाला? बघा, या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. कारण तपोवनाकडे कोण राहतं, तर या तपोवनामध्ये कुष्ठरोगी महिला राहतात, कुष्ठरोगी या स्त्रिया राहतात. मग त्यांच्याकडे कोण जाणार आहे कशासाठी? जेमतेम 5-6 उतारू राहिले बसमध्ये. उतारू म्हणजे उतरणारे लोक 5-6 राहिले. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचं लक्ष गेलं. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली होती तिच्यावरची वेल. बघा, वेल, याला दुसरा शब्द आहे लता. मग बस जवळजवळ आता तपोवनाच्या जवळ आलेली आहे आणि त्या ठिकाणी असणारी जी कमान आहे, कमान म्हणजे बघा जे प्रवेशद्वार आहे ना, त्या प्रवेशद्वाराच्या त्या ठिकाणी असणारी कमान म्हणजे अर्धगोलाकार असते. तर ही कमान, त्या कमानीकडे अब्दुलचं लक्ष गेलं. त्याने तिकडे पाहिलं तर आता तो 6 महिन्यानंतर त्या ठिकाणी आला होता. कशामुळं? तर बघा, तो कारण वर्षातून 2दाच, एक म्हणजे मकर संक्रांती आणि दुसरं म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा, या 2च दिवशी तो त्या ठिकाणी जात असे. आणि आता तो आलेला होता. तर त्या ठिकाणी असणारी कमानीच्या भोवती असणारी जी वेल आहे, ती वेल अगदी फुलली होती, म्हणजेच बहरली होती. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती, है ना, हातभर. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदमच गलका करायला सुरुवात केली. बघा, गलका म्हणजे काय? गलका म्हणजे एकत्र सगळ्यांनी येणे आणि गोंधळ करणे. आणि गलका कुठला होता? बघा, चुडीवाला आला, चुडीवाला आला असं म्हणून या लहान लहान मुलींनी एकदमच बोलायला सुरुवात केली, ओरडायला, गोंधळ करायला सुरुवात केली. म्हणजे अब्दुलला पाहिल्यानंतर या ज्या लहान लहान मुली आहेत यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला. म्हणजे त्यांना खूप आनंद झाला, म्हणून त्या ओरडू लागल्या, चुडीवाला आला, चुडीवाला आला. आणि मग आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला. चौथरा म्हणजे चबुतरा, कठडा, त्या आंब्याच्या झाडाच्या भोवताली असणारा कठडा, त्याच्यावरती अब्दुल बसला. आणि क्षणात म्हणजे काही वेळातच सारा कामधंदा सोडून, सारा म्हणजे सर्व कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या मला, चुडीवाला असं सगळे म्हणू लागल्या. माझ्यासाठी आरसा आणला, मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना, असं सगळ्या त्या ठिकाणी महिला जमल्या आहेत आणि प्रत्येकजण आपापलं वस्तू त्या ठिकाणी घेऊ लागलेल्या आहेत. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. बघा, क्षणातच म्हणजे अवघ्या काही वेळामध्येच त्या ठिकाणी अब्दुलच्या आजूबाजूला गर्दी जमली आणि सगळा गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. प्रथम म्हणजे पहिल्यांदा बांगड्या भरायच्या होत्या. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागल्या. त्यांना हव्या तशा म्हणजे त्यांना जशा पाहिजे होत्या तशा तो बांगड्या भरू लागला. त्यांच्या मनपसंत, बघा, त्यांच्या मनाला ज्या पसंत आहेत, त्यांना ज्या आवडल्यात त्या बांगड्या तो त्या ठिकाणी भरू लागला. त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच. बघा, दिव्य म्हणजे एक कठीण काम, एक कठीण परीक्षा. कशामुळं? बघा, तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, पण या ठिकाणी बघा, या कुष्ठरोगी, तुम्ही एखादा रोगी पाहिला असेल किंवा नसेल, तर यांच्या अंगावरती म्हणजे एकदम या कुष्ठरोगी महिलांचे म्हणजे जे रोगी असतील त्यांचे हात म्हणजे असे रक्तबंबाळ झालेले असतात. त्यांच्या हात पाय असेल म्हणजे त्यांच्या शरीरामधून एक प्रकारे रक्तस्राव होत असतो. त्यामुळं या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच, एक कसोटी आहे, एक परीक्षा आहे. पण अब्दुलला ती कला साधली होती. त्यालाच फक्त ते जमत होतं.
बांगड्या भरल्यानंतरच्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुल्लाला लाख मोलाचा वाटे. बघा, म्हणजे या कुष्ठरोगी महिलांना, या मुलींना बांगड्या भरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जो निर्माण होणारा आनंद आहे की तो आनंद त्याला लाख मोलाचा वाटे. बहुत मतलब एकदम किमती वाटे. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि पुढच्या पेजवरती बघा, पुढच्या पेजवरती आपण आलोय. आणि चैतन्याचा दिवस. चैतन्य म्हणजेच काय बघा, आनंद. चैतन्य, चैतन्य म्हणजेच त्या ठिकाणी उत्साह, आनंदाचा, उत्साहाचा तो दिवस असायचा. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारं वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे. बघा, देवदूत म्हणजेच देवाचा दूत, देवाने पाठवलेला त्याचा माणूस. म्हणजेच देवाने काय केलेलं आहे ना, माणसांची सेवा करण्यासाठी त्याने पाठवलेला आपला माणूस, म्हणजे त्याला देवदूत म्हणतात. म्हणजे हा शब्द काल्पनिक आहे, पण देवाने पाठवलेला माणूस. बघा, म्हणजे देव तर काय करतो, सगळ्यांना आनंदच देतो. मग आता देवाचा माणूस काय करणार आहे, आनंदच देणार आहे. म्हणून त्याला देवदूत म्हटलंय. आनंद निर्माण करत होता. वर्षातून 2दा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत, आतुरतेने बघा, अगदी आतुर होऊन वाट पाहत. आणि अब्दुल्लालाही तो आनंद बघून विलक्षण समाधान लाभे. विलक्षण म्हणजेच खूप खूप जास्त समाधान त्याला ते वाटत असत. एक अनोखं समाधान त्याला वाटायचं, एक विशेष समाधान त्याला लाभत असे. तर बघा पुढं, असंच काही दिवस गेले आणि एक दिवस रघुभैया आला. त्याच्या हाती पोस्टमॅननं दिलेलं पत्र होतं. अब्दुल मियाँ, तपोवन से चिठ्ठी आई है आपको. बघा, असेच बरेच काही दिवस उलटल्यानंतर गेल्यानंतर त्या ठिकाणी रघुभैया आला. रघुभैया म्हणजे कोण आहे? हा एक अब्दुल सारखाच बांगड्यांचा व्यवसाय करणारा हा एक बांगड्यावाला, चुडीवाला आहे. तो आला आणि त्याच्या हातामध्ये एक पत्र होतं जे पोस्टमॅनने दिलेलं होतं. आणि त्याने अब्दुलला येऊन सांगितलं काय की अब्दुल मियाँ, तपोवन से चिठ्ठी आई है आपको. तर अब्दुलने त्याला अगदी उत्सुकतेनं दिखाव. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, मग वाचून दाखव ना तूच. म्हणजे अब्दुलला ते त्या ठिकाणी वाचायला देखील येत नव्हतं. म्हणून त्यानं रघुभैयाने म्हटलंय. मग अब्दुलनं त्याला म्हटलंय मग तूच वाचून दाखव. बघा, या ठिकाणी आपण थांबतोय. पाठाचा जो उर्वरित पुढचा भाग आहे तो भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, पुन्हा एकदा आठवण करून देते तुम्हाला, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.